तिथं बोलायला माहीत कुठं आहे. तेवीस एप्रिलपासून इंजिनियर महेश कुमार पाटील यांनी मुंबई येथील समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जे करावायचे आहे ते राहिलेले ते पूर्ण व्हावं यासाठी त्यांनी जे धरणे आंदोलन केले चालू आहे. या धरणे आंदोलनासाठी आम्ही आटपाडी तालुका नाभिक संघटनेकडून सर्व पदाधिकारी सर्व सदस्य या ठिकाणी आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. अतिशय एक चांगलं सुशोभीकरण होऊन एक चांगलं स्मारक व्हावं अशी संपूर्ण भारताची इच्छा आहे, नुसत्या महाराष्ट्राची नव्हे. तर या ठिकाणी महेश कुमार पाटील ते स्मारक व्हावं यासाठी धरणे आंदोलन करत आहेत. या धरणे आंदोलनाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. पण या ठिकाणी महेश कुमार पाटील 23 तारखेपासून आंदोलन करत आहेत. आज 1 मे आहे, महाराष्ट्रातील कामगार दिन. पण आज तागायत प्रशासन पोलीस प्रशासन सोडलं तर महसूल प्रशासन असेल, जिल्हाधिकारी असतील किंवा कोणी या ठिकाणी लोकप्रतिनिधी या ठिकाणी आंदोलनाला कुठं भेट दिलेली नाही. सामाजिक संघटना व आटपाडीतील नागरिक या ठिकाणी भेट देऊन त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा देते. प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आटपाडी तालुक्याचे भूमिपुत्र व जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अगदी जवळचे असणारे सुहासभैया बाबर ही या ठिकाणी आमदार आहेत. या तालुक्यातील 2 आमदार आहेत. या दोघांनी येणारे जे 22 जूनपासून जे पावसाळी अधिवेशन चालू होते या अधिवेशनामध्ये हा मुद्दा महेश कुमार पाटील यांनी जो काढलेला आहे तो मुद्दा अतिशय ताकदीने तिथं लावून धरावा व या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्यालाही या ठिकाणी त्यांनी भेट द्यावी व त्या अधिवेशनामध्ये मुद्दा लावून धरून तो मुद्दा तडीस नेण्यासाठी प्रयत्न करावा ही या ठिकाणी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर शिवा काशीद की जय. वीर शिवाजी माले की जय.